Good morning, everybody. हो चालू करा मॅडम. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन शिक्षण यामध्ये मी प्रभा पवार, परळ भोईवाडा, मराठी शाळा क्रमांक 2 तर्फे सर्व मुले, शिक्षक, पालक आणि अधिकारी वर्ग या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. काल आपण पाठ 1 नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन ह्याचा भाग 1 पाहिला होता आणि त्या पुढचा जो भाग आहे भाग 2 तो आज आपण अभ्यासणार आहोत. नैसर्गिक संसाधने आपण काल पाहिली, त्यामध्ये पहिलं पाहिलं आपण हवा आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं पाणी हे सुद्धा एक दुसरं नैसर्गिक संसाधन आहे जे आपल्याला निसर्गापासून मिळतं. काल मी तुम्हाला एक स्वाध्याय दिला होता आणि सांगितलं होतं की हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्या स्वाध्यायामध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा उपयोग कोणत्या कारणासाठी करता, किती करता हे तुम्हाला पाहायला सांगितलं होतं. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे बरं? काल आधी तुम्ही स्वाध्याय सोडवला असेल आणि त्याचप्रमाणे आता मला तुम्ही उत्तर द्यायचे की आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या कामकाजामध्ये आपण पाण्याचा उपयोग कशासाठी करतो? स्वयंपाकासाठी. बरोबर. आणखीन? पिण्यासाठी. व्हेरी गुड. आणि चित्र बघा, अजून चित्र तुम्हाला दिसते ना? अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, पाणी पिण्यासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, त्यानंतर लादी असते घरातली लादी पुसण्यासाठी, पिण्यासाठी, त्यानंतर बागकामासाठी, अशा अनेक कामांसाठी आपण पाण्याचा उपयोग करत असतो. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपण पाण्याचा उपयोग करत असतो. पण आपण आपल्या दैनंदिन म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या रोजच्या जीवनात हा जो काही पाण्याचा उपयोग करतो यावरून तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या सर्वांचं जे जीवन आहे हे पाण्याशिवाय जवळजवळ अशक्य आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभपणे व्हाव्यात म्हणून आपण दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. आता ह्या घरगुती वापराव्यतिरिक्त सुद्धा पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. तो कोणता होतो ते सांगा बरं. तुम्ही उजवीकडची आकृती जर बघितली, त्याचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की पाण्याचा अजूनही खूप उपयोग केला जातो. कशासाठी बरं? हॅलो, आणखीन पाण्याचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला? उजव्या बाजूची जी आकृती आहे त्याचं नीट निरीक्षण केलं की तुम्हाला दिसेल. गाड्या धुण्यासाठी. बरोबर. आणखीन? आणि तिथे काही तिथे धूर दिसतंय बघा, म्हणजे ते काय आहे? कारखाने आहेत, बरोबर ना? मग कारखान्यांमध्ये होतो शेतीसाठी. बरोबर, शेतीसाठी होतो, त्यानंतर उद्योगधंद्यांसाठी होतो, आग विझवण्यासाठी होतो, आजूबाजूचा आपला जो परिसर आहे तो परिसर स्वच्छ करण्यासाठी होतो, सार्वजनिक बागांमध्ये होतो. म्हणजे अशा खूप ठिकाणी आपण काय करत असतो, आपल्या ह्या पाण्याचा उपयोग आपल्याला होत असतो. आता आपल्याप्रमाणेच इतर सजीव म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यांना सुद्धा पाण्याची गरज असते, बरोबर? ह्या दुसऱ्या आकृतीत बघूया आपण आता.
बघा, ज्याप्रमाणे आपल्याला गरज असते त्याचप्रमाणे वनस्पतींना आणि प्राण्यांना सुद्धा वाढीसाठी पाणी लागत असतं. आणि पाणी मिळाले नाही तर वनस्पती काय होते, मरून जाऊ शकते. त्याचप्रमाणे पशु पक्षी यांना सुद्धा पाण्याची गरज असते. फक्त त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त असते. म्हणजे काय, हे समजा आता आपल्या घरातलं मांजर आहे, तर ह्या मांजराला तुम्ही थोडंसं वाटीमध्ये किंवा बशीत पाणी दिलं दिवसभरात तर ते त्याला पुरेसं होतं. पण तुम्हाला माहित आहे, हत्तीसारखा जो प्रचंड प्राणी आहे त्याला दिवसाला 200 लिटर पाणी लागतं. म्हणजे त्यांच्या आकारमानानुसार त्यांना पाणी लागतं. पण सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. आता तुम्ही उजवीकडे जी आकृती दिली आहे त्या आकृतीमध्ये बघायचं आहे. पाणी जे आहे हे आपल्याला 3 अवस्थांमध्ये आढळून येतं. एक आहे स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. बरोबर, त्यामध्ये आपल्याला पाणी आढळून येतं. त्यानंतर पाण्याला रंग नसतो, चव नसते आणि वासही नसतो. त्यानंतर अनेक पदार्थ, खूप सारे पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळतात. त्यामुळे पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग हा उद्योगधंद्यांमध्ये केला जातो. आणि पाण्याला वैश्विक द्रावण असं म्हटलं जातं. त्यानंतर प्राण्यांमधील जे रक्त आहे, वनस्पतीमधील रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. आणि कोणताही सजीव आहे हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणूनच पाण्याला जीवन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे पाणी आहे, कालच्या पाठामध्ये आपण बघितलं की पृथ्वीवर एकूण 71% जमीन आहे आणि 29% पाणी आहे. 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. पण हे पाणी आपल्या पृथ्वीवर कोणत्या स्वरूपात आहे, आपल्याला पिण्यायोग्य पाणी किती आहे हे आपण आता बघायचं आहे. आपल्या डाव्या बाजूला जी आकृती आहे त्या आकृतीचं नीट निरीक्षण करा. बघा, पाणी हे 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. एक आहे समुद्र आणि महासागर आणि दुसरं आहे बर्फ स्वरूप भूगर्भातील व इतर पाणी, त्याचप्रमाणे पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी. आता ही आकृतीमध्ये तुम्हाला हे जे पाणी आपल्या पृथ्वी भूपृष्ठावर उपलब्ध आहे ते कसं विभागलंय ते सांगितलेलं आहे. आता आपण हा तक्ता बघूया. ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की पृथ्वीवर उपलब्ध पाणी. आता सर्वप्रथम आहे समुद्र आणि महासागर. आता समुद्र आणि महासागर यामध्ये आपल्या पृष्ठभागावर असलेलं 97%, जवळजवळ 97% पाणी हे समुद्र आणि महासागरामध्ये आढळतं. मग दुसरीकडे त्या आकृतीमध्ये तक्त्यामध्ये तुम्हाला 2.7% असं दिलेलं आहे. मग सांगा बरं, हे 2.7% कोणतं पाणी असेल? डाव्या बाजूच्या आकृतीचं निरीक्षण करा, मग तुम्हाला कळेल की हे 2.7% पाणी कोणतं असेल. बर्फ स्वरूप भूगर्भातील व इतर पाणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे 2.7 जे आहे ते काय आहे, तर बर्फ स्वरूप व भूगर्भातील व इतर पाणी. बर्फ स्वरूप म्हणजे आपल्या पृथ्वीवर बर्फाच्या रूपामध्ये आढळणारे जे पाणी आहे ते बर्फ स्वरूप. आणि भूगर्भातील पाणी म्हणजे भूगर्भात जमिनीच्या खाली आपल्याला जे पाणी मिळतं ते आहे ते पाणी सुद्धा याच्यामध्ये येतं. म्हणजे 2.7% मध्ये बर्फ स्वरूप पाणी आणि भूगर्भातील व इतर पाणी. इतर पाणी म्हणजे जे बाष्प रूपामध्ये असतं, आढळतं, असं पाणी या 2.7% मध्ये आपल्या पृथ्वीवर उपलब्ध आहे. यानंतर पिण्यासाठी उपलब्ध पाणी, जे आपल्याला पिण्यासाठी आणि उपलब्ध पाणी आहे ते आहे 0.3%. बघा, म्हणजे हे जे पाणी आहे पृथ्वीवर उपलब्ध पाणी हे 3 भागामध्ये विभागलं आहे. समुद्र आणि महासागर यावर हे जे पाणी आहे ते जवळजवळ 97% आहे
त्यानंतर बर्फस्वरूप, भूगर्भातील व इतर पाणी हे 2.7% आहे. तर आपल्याला जे उपलब्ध पाणी आहे फक्त पिण्यासाठी ते 0.3% असं मिळून पूर्ण पृथ्वीवर हे जे पाणी आहे हे अशा प्रकारे विभागलेलं आहे किंवा अशा प्रकारे पाण्याचं वितरण झालेलं आहे. मग आता आपण जी स्लाइड बघितली, आता आपण जे तक्ता बघितला, ह्या तक्त्यावरून आपल्याला असं दिसून येतं की पृथ्वीवर जे पिण्यासाठी पाणी आहे ते 0.3 म्हणजे अतिशय कमी आहे. पृथ्वीवर सर्व पाणी, खूप पाणी आहे, बरोबर. 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवर खूप पाणी आहे, पण हे सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण ते समुद्र आणि महासागरामध्ये आहे. आणि हे समुद्र आणि महासागरातलं पाणी खारट असतं. त्याचप्रमाणे काही पाणी आपण पाहिलं की गोठलेलं आहे, बर्फ स्वरूपात आहे. पण बाळांनो, समुद्राचे हे जे पाणी हे पिण्यायोग्य नसले तरी सुद्धा समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळतात. ते आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी पडतं. बघा, समुद्रामधून आपल्याला मीठ मिळतं, त्यानंतर आयोडीन व इतर खनिजे मिळतात. समुद्रातले असणारे काही मासे हे खाद्य म्हणून वापरले जातं. आणि याशिवाय समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो. जलचक्राला सर्वात जास्त बाष्प पुरवण्याचं काम हे महासागराकडूनच होत असतं. आता जलचक्र म्हणजे काय? तुम्ही उजवीकडे जी आकृती आहे ती पहा. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही जलचक्र अभ्यासला आहे. आता जलचक्रामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, म्हणजेच पाण्याचे काय होत असतं, बाष्पीभवन होत असतं. आणि हे जे बाष्प आहे हे बाष्प हवेपेक्षा हलके असते, आणि हलके असल्याने ते वातावरणात जेव्हा उंच उंच जातं तेव्हा त्यांचे ढग तयार होतात, आणि हे ढग थंड झाले की त्यातून पाऊस पडतो, आणि पावसाच्या रूपाने पुन्हा पाणी काय होतं, आपल्या जमिनीवर येतं. मग हे जमिनीवर आलेलं पाणी ओहळ, नदी, नाले यांमध्ये जमा होतं आणि पुन्हा ते समुद्राला मिळतं. म्हणजे हे झालं जलचक्र. म्हणजे समुद्रापासून समुद्राच्या पाण्याची जी वाफ होते त्यापासून आपल्याला पावसामुळे जे पाणी मिळतं, ह्या पाण्याचं जे रूपांतर आहे ते गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होण्यासाठी होतं. आणि त्यामुळे समुद्राचे पाणी जरी पिण्यायोग्य नसले तरी ते अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त आहे. मग आता पृथ्वीवर पाण्याचे स्रोत कोणते कोणते आहेत? आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय. सांगा बरं मला, आपल्याला कुठून पाणी मिळतं, कोणत्या स्रोतापासून पाणी मिळतं? चित्रात तुम्हाला दिसतंय पहिलं चित्र. बरोबर, पावसामुळे मिळतं. पावसामुळे. हा, आणि पावसामुळे आलेलं हे पाणी कुठे कुठे साठलेलं आहे? काय काय आहे इथे? नदी वाहताना दिसते, नदी आहे, छोटी नदीमध्ये. तळी, बरोबर. हा बरोबर, झरे, सरोवर ही सगळी जमिनीवरची नैसर्गिक स्रोत आहेत. पाण्याचे सर्व नैसर्गिक स्रोत आहेत आणि यापासून आपल्याला पाणी मिळतं. त्याचप्रमाणे आपण काय करतो, भूगर्भातील म्हणजे जमिनीच्या आतमध्ये आपण विहीर खणतो, कूपनलिका खणतो. या चित्रांमध्ये तुम्हाला दिसते विहीर आणि कूपनलिका. मग ही विहीर खणतो, कूपनलिका खणतो, आणि त्यापासून सुद्धा आपल्याला पाणी मिळतं. त्याचप्रमाणे मानवाने नद्यांवर बंधारे घातलेली आहेत, लहान मोठी धरणं बांधलेली आहेत, आणि खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला पिण्यायोग्य किंवा आपल्याला उपयुक्त असलेलं पाणी उपलब्ध झालेलं आहे. पण असे असले तरी आपली लोकसंख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंदे, शेती यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर होतो आहे, आणि हा वापर कधी कधी अनिर्बंध म्हणजे भरमसाठ होतो आहे, आणि त्यामुळे पाणी टंचाईचं खूप मोठं संकट किंवा गंभीर समस्या आपल्या समोर उभी राहिलेली आहे. त्यामुळे
आपण काय करायचंय तर आपल्याशीच काही प्रॉमिसेस करायचे आहेत. आपणच पाण्याचा वापर कसा करायचा, पाण्याचा वापर काटकसरीने कसा करायचा हे पाहायचं आहे. तर या ज्या गोष्टी इथे दिल्या आहेत त्या नेहमी लक्षात ठेवायच्या. पाण्याचा वापर हा काटकसरीनेच करा. म्हणजे काय तर नळ जो आहे तो नळ अनावश्यक सुरू ठेवू नका. जर आपण नळ सुरू ठेवून तोंड धुतले तर 20 लिटर पाणी आपण वापरतो आणि तेच जर आपण साध्या मगने किंवा भांड्याने पाणी घेतलं तर फक्त 5 लिटर पाणी आपल्याला तोंड धुण्यासाठी लागतं. त्याचप्रमाणे बेसिन मधला नळ चालू ठेवून दाढी करणे टाळायचं. बादलीमध्ये पाणी घेऊन अंघोळ करा. शॉवर खाली उभे राहून अंघोळ करू नका. कारण बादलीमध्ये पाणी घेऊन जर आपण अंघोळ केली तर 20 लिटर पाण्यामध्येच आपली अंघोळी होते. पण ते जर शॉवर खाली उभे राहून अंघोळ केली तर जवळजवळ 200 लिटर पाणी आपण वापरतो. त्याचप्रमाणे नळाखाली भांडी धुण्याऐवजी बादलीत पाणी घेऊन घासलेली भांडी धुवायची. त्यामुळे सुद्धा पाण्याचा जो अपव्यय होतो तो टाळता येतो. त्यानंतर दुसरी आहे पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे आता तुम्हाला माहितीये काही काही ठिकाणी शेत जमीन जी असते ती उतरती असते आणि ह्या उतारांवर बांध घालायचे असतात. बांध घातल्यामुळे जे पावसाचं पाणी येतं खूप वेगाने येतं पाऊस पडल्यानंतर मुसळधार पावसाने आणि हे वेगाने येणारं पाणी ह्या उतारावरनं वाहून जाऊ लागतं. मग आपण जर त्या उतारावर बांध घातले तर ते जे पाणी आहे ते पाणी अडवलं जाईल आणि तिथे त्या जमिनीमध्ये ते मुरलं जाईल आणि जमिनीत हे पाणी जर मुरलं तर भूपृष्ठाखाली जमिनीखाली जी पाण्याची पातळी आहे ती काय होते वाढायला मदत होते. त्यामुळे शक्य होईल तिथे पाणी अडवायचं आणि पाणी जिरवायचं आहे. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवायचं आहे. आता ह्याचं एक छान उदाहरण असं आहे की राजस्थानमध्ये जेव्हा घर बांधतात तेव्हा घर बांधतेवेळी घराच्या खाली एक पाण्याची मोठी टाकी बांधण्यात येते. या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठवले जाते आणि जसजशी त्यांना गरज भासते तसे हे पाणी वापरले जाते. असे करून त्यांनी काय केलेले आहे तर त्यांच्याकडे पाऊस कमी प्रमाणात पडतो पण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून युक्त्या वापरून त्यांनी काय केलेले आहे तर कमी पाऊस पडून सुद्धा पाणी टंचाईवर मात केलेली आहे. यानंतर पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा. कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. बघा आंघोळ केलेले पाणी जे असते जमा झालेले असतं त्याच पाण्यातून जर आपण गाड्या धुतल्या त्याच पाण्यातून आपण अंगणामध्ये सडा टाकला. अंगणात सडा म्हणजे आपण बाहेर पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी मारतो उडू नये म्हणून वगैरे तर तो सडा घातला. तेच पाणी जर आपण बगीच्यासाठी वापरलं तर त्या पाण्याचा आपण काय करत असतो पुनर्वापर करत असतो पुन्हा वापरत असतो आणि त्यामुळे पाण्याचा शक्य तिथे काय करायचं असतो पुनर्वापर करायचा असतो. आणि मुख्य म्हणजे पाणी लगेच शिळे होत नाही. त्यामुळे आज भरलेलं पाणी काही काही जण दुसऱ्या दिवशी फेकून देतात आणि नवीन पाणी भरायला घेतात. तर तसं करायचं नाही. त्या पाण्याचा आपण इतरत्रही घरी आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी पाणी लागतं त्यासाठी उपयोग करायचा आहे. यानंतर पुढचा जो आपला नैसर्गिक संसाधन आहे ते आहे जमीन. आता ही जी जमीन तुम्हाला दिसते आहे या चित्रामध्ये जी जमीन दिसते त्याचं नीट निरीक्षण करा आणि मला सांगा मी काही प्रश्न विचारते त्याची उत्तरं द्यायची. आता तुम्हाला जी जमीन आहे ती सगळीकडे सारखी दिसते का? सारखी आहे का ही जमीन? सपाट आहे का सगळीकडे? नाही. मग कशी आहे? काही ठिकाणी कशी दिसते तुम्हाला? दगडात हा बरोबर. मातीत हिरव्या शेतात. हा हा
म्हणजे जमीन कशी दिसते तुम्हाला? तर काही ठिकाणी दगड दिसत आहेत, काही ठिकाणी उंच दिसते, बरोबर ना? आणि या जमिनीवर माणसाने काय काय बांधलेलं दिसते तुम्हाला? नीट निरीक्षण करा. काय काय केलंय? घर बांधले आणि बरोबर रस्ता बांधलेला आहे, बरोबर आहे, रोड रस्ता बांधलेला आहे, घरं बांधलेली आहेत, मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत आणि आणखीन काय केलंय दिसते तुम्हाला? शेत केलेलं आहे, बरोबर ना? हा हो. मग जमीन कशाची बनलेली असेल बरं? कशाची बनली असेल तुम्हाला वाटतं? हा बरोबर, जमीन ही माती आणि मातीची, दगडांची. पहिल्या चित्रात तुम्हाला मोठे मोठे खडक पण दिसतात आहेत की नाही? हा, मग मोठे मोठे होय खडक टीचर. सुद्धा असतात. हा, तर या सगळ्यावरून तुमच्या लक्षात येत आहे की जमीन ही जी आहे ती दगड, माती, मोठे मोठे खडक यांनी बनलेली आहे. आणि जमीन ही सगळीकडे सपाट नसते. डोंगराळ भागात ती उंच असते, काही भागात ती सखल असते, काही भागात ती बरोबर, काही भागात ती सपाट असते. आणि या जमिनीवर आपल्यासह अनेक भूचर प्राणी सुद्धा राहत असतात. जमिनीवर राहणारे जे प्राणी त्यांना भूचर म्हणतात, ते सुद्धा राहत असतात. आणि ते जमिनीमध्ये खोल बीळ करतात आणि बीळ करून राहतात. म्हणजे त्यांची जी निवाऱ्याची गरज असते, ती निवाऱ्याची गरज ते ह्या जमिनीचा उपयोग करून पूर्ण करतात. तसंच आपण सुद्धा जमिनीवर घर बांधलेली आहेत, रस्ते बांधले, शेती करतो आहे, कारखाने बांधलेले आहेत. म्हणजे मानवाने सुद्धा जमिनीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे. शिवाय या जमिनीवर असलेल्या जंगलातील वनस्पती, प्राण्यांचाही उपयोग आपण करत असतो. याशिवाय जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळेच ही जी जमीन आहे ही एक महत्वाचे संसाधन आहे. आता आपण बघूया की ही जमीन नक्की कशापासून बनलेली आहे. यासाठी एक छोटासा प्रयोग तुम्हाला दिलेला आहे आणि या प्रयोगासाठी साहित्य आहे एक प्लास्टिकची पारदर्शक बाटली, छोटे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी. आता काय करायचं, ही जी बाटली आहे ह्या बाटलीचा निमुळता वरचा जो भाग असतो तो भाग कापायचा आहे आणि त्यामध्ये खालच्या भागात हे जे उरलेले साहित्य आहे, आपण माती घेतली आहे, दगड घेतले, वाळू, पालापाचोळा आणि पाणी हे टाकायचं आणि त्यानंतर हे मिश्रण खूप ढवळायचं आणि ढवळल्यानंतर ते तसंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं नीट निरीक्षण करायचं. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण ही जी पाण्याची बाटली आहे ती आपण बघतो किंवा आपण हे जे मिश्रण आपण टाकलं होतं ते पाहतो, तेव्हा त्या बाटलीतील मिश्रणाचे थर आपल्याला या आकृतीत दिसतात, त्याप्रमाणे पाहायला मिळतात. मग कसे होतात हे आपण टाकलेले जे सगळं, आपण खूप काय काय टाकलं, मोठे दगड टाकले, वाळू, माती टाकली आहे, पालापाचोळा, पाणी, मग सगळं कसं होतं, कसे थर बनतात त्याचे? तर सर्वात मोठे जे दगड आहेत ते आपल्याला तळाशी दिसतात आणि त्याच्यावर जे बारीक बारीक दगड आहेत ते त्यावर असतात. त्यानंतर आपण टाकलेली वाळू ही त्या वरच्या बारीक दगडावर जमा होते. त्यानंतर त्याच्यावर जी माती असते, आपण रोज बघतो आपल्या आजूबाजूला, ती माती राहते आणि त्यावर ते पाण्याचा थर आहे आणि पालापाचोळा जो आहे, वनस्पतीचा जो पालापाचोळा पडतो सुकलेला, तो पालापाचोळा आपल्याला सगळ्यात वर पाहायला मिळतो. मग हा जो प्रयोग आहे, ह्या प्रयोगावरून तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेल की आपली जी जमीन आहे ती कशी बनलेली आहे. चला आता आपण बघूया खरोखरच ती कशी बनलेली आहे. बघा, हे आपली जमीन कशी बनली ह्याची ही दोन चित्र आहेत. हा, सर्वात प्रथम वर जे आहे ते आहे कुथित मृदा. सगळ्यात वरचा जो थर आहे तो आहे कुथित मृदेचा. हा परिपक्व मृदा असलेल्या जमिनीतला हा सर्वात वरचा थर आहे. आता कुथित मृदा म्हणजे काय बरं? तर जंगलात, रानात
वनस्पतीची पाने फुले पडतात. त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही झाडं उन्मळून पडतात. आता ती काय तिथे कोणी कचरा काढायला जात नाही किंवा ती काही कोणी इथून तिथे उचलून टाकत नाही. ती त्या जमिनीत तिथेच पडलेली असतात. तसेच काही प्राणी मरण पावतात. आता आपल्या घराजवळ एखादं झाड पडलं, एखादा प्राणी पडला, मरण पावला, तर आपण काय करतो? त्याची योग्य ती विल्हेवाट लावतो. पण जंगलात काही असं होत नाही. जंगलामध्ये ह्या वनस्पतीची पाने, फुले, झाडे, झाडाच्या फांद्या ह्या खाली पडतात, झाडं पडतात, मग ही तशीच राहतात. मेलेले प्राणी पण तसेच असतात. आणि मग सूक्ष्म जीवांमार्फत त्यांचे विघटन होते. म्हणजेच ते कुजतात व कुजल्यानंतर त्यांचा एक थर असतो. तो थर जमिनीच्या सर्वात वर तयार होतो आणि त्यालाच कुथित मृदा किंवा ह्युमस असे म्हणतात. मग जमिनीच्या सर्वात वरच्या थराला कुथित मृदा म्हणतात आणि ही जी मृदा असते ही जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेमध्ये हवा खेळती ठेवणे, त्यानंतर पाणी धरून ठेवणे यासाठी सुद्धा कुथित मृदा ही खूप महत्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेच्या वरच्या थरात हे कुथित मृदेचे प्रमाण हे जवळजवळ 33% ते 50% एवढं असतं. जी सुपीक जमीन असते त्यामध्ये ह्या कुथित मृदेचं प्रमाण 33 ते 50% एवढं असतं. पण हा जो मातीचा थर आहे हा आपल्याला जास्तीत जास्त शक्यतो जंगलामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर कुथित मृदेच्या खालचा जो जमिनीचा थर आहे तो आहे मृदा. या मृदेमध्ये वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. ही जी मृदा आहे, मृदेचा जो थर आहे कुथित मृदेच्या खाली, त्यामध्ये वाळू असते, माती, बारीक खडे, काही कृमी आणि कीटक यांनी असते. आणि त्यानंतरचा जो थर आहे तो मात्र अपरिपक्व मृदेचा आहे. तिसरा जो थर आपल्याला दिसतोय तो आहे अपरिपक्व मृदा. या मृदेच्या खालील थरात आपल्याला माती, थोड्या प्रमाणात माती आणि मूळ खडक, म्हणजे ज्या खडकांपासून माती बनते ते मूळ खडक, त्यांचे काही काही छोटे छोटे तुकडे पाहायला मिळतात. त्याखाली आपण अजून गेलो तर मात्र मातीचं प्रमाण खूप कमी होत जातं आणि खडकांचं प्रमाण वाढत जातं. आणि हे जे थर आहे, सर्वात खाली जो थर आहे तो मूळ खडकांचा आहे. त्यामुळे मातीमध्ये आढळणारे जे खनिज असतात, मुख्य खनिज असतात, हे या खडकांमधूनच येतात. आणि माती सुद्धा या मूळ खडकांपासूनच बनलेली असते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशातील मातीचा रंग, मातीचा पोत हा वेगवेगळा दिसून येतो. का? कारण तिथे जो मूळ खडक आहे त्या मूळ खडकापासून माती बनलेली असते आणि त्यामुळे मूळ खडकाचा जो रंग आहे, मूळ खडकामध्ये जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म त्या मातीमध्ये येत असतात. म्हणून बघा, आपल्या कोकणातली माती ही आपल्याला लाल दिसते, तर आपल्या देशावरची माती आपल्याला काळ्या रंगाची पाहायला मिळते. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे जे मूळ खडक आहे त्या मूळ खडकापासूनच काय होते तर माती किंवा मृदा तयार होण्याची प्रक्रिया होत असते. मग ही प्रक्रिया कशी होते? तर मूळ खडकांचा अपक्षय होतो. आता सर्वांनी ही आकृती नीट बघा. आकृती आपण डावीकडून चालू करूया. सर्वात प्रथम सॉइल बिगिन्स टू फॉर्म, म्हणजे कशा प्रकारे माती तयार होते, कशा प्रकारे मातीची निर्मिती होते हे आपण आता बघायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा डावीकडे जी आकृती दिसते आहे तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की काही खडक आहेत, बरोबर? काही खडक आहेत. तर खडकांची झीज होऊन, म्हणजेच खडकांचा अपक्षय होऊन त्यापासून माती बनते. मग ही झीज कशी होते? तर ऊन, वारा, पाऊस यांसारख्या अजैविक घटकांमुळे खडकांची झीज होत असते. तुम्हाला आकृतीत पाऊस पडताना दिसतोय.
मग काय होतं, तर उष्णतेमुळे खडक प्रसरण पावतात, त्यांच्या आकारमानात वाढ होते आणि थंडीमुळे ते काय होतात, पुन्हा आकुंचन पावतात. आणि सतत ही जी क्रिया होत असते आणि त्यामुळे खडकांवर निरनिराळे ताण पडतात. सतत हे तापमान बदलत असतं आणि तापमान बदलल्यामुळे खडकांवर निरनिराळे ताण पडतात आणि ते फुटतात, तुटतात आणि त्यांचे तुकडे व्हायला सुरुवात होते. आता तुम्ही बाजूच्या आकृतीमध्ये बघताय, 2 नंबर आकृतीकडे या आता. तिथे मोठ्या मोठ्या खडकांचे लहान लहान खडकांमध्ये छोटे छोटे तुकडे झालेले तुम्हाला दिसतायत, बरोबर? आता त्यानंतर पावसाचं जे पाणी असतं ते सुद्धा या खडकांची झीज करत असतं. पाऊस पडताना दिसतं आपल्याला, तर पावसाच्या पाण्यामुळे सुद्धा खडकांची झीज होत असते. आपण जर समुद्रकाठचे खडक बघितले तर कालांतराने हे समुद्रकाठचे जे खडक आहेत त्या पाण्याच्या लाटांमुळे, समुद्राच्या लाटांमुळे त्याची झीज होते आणि हळूहळू ते आपल्याला लहान झालेले दिसतात. खडकांची ही जी झीज होण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते, बरोबर? आता तिसऱ्या चित्राकडे या. डाव्या बाजूकडून तुम्ही तिसऱ्या चित्राकडे या. या ठिकाणी तुम्हाला दिसतात की काही सूक्ष्मजीव असतात जमिनीत, काही कृमी असतात, कीटक असतात, उंदीर, घुशी यांसारखे दातांनी कुरतडणारे प्राणी सुद्धा असतात जमिनीत. आणि खडकांपासून मृदा तयार करण्यासाठी हे काय करत असतात, सर्व त्या खडकांची झीज होण्यासाठी मदत करत असतात. काही सजीव हे बीळ करून राहतात, जमिनीत खोल बीळ करतात, काही जमीन पोखरतात, तर गांडुळासारखे प्राणी हे सुद्धा आपल्या हालचालीमुळे झीज प्रक्रियेस मदत करत असतात. त्यानंतर तुम्हाला पुढच्या आकृतीमध्ये दिसतंय की काय होतं, तर झाडांची जी मुळं आहेत, काही काही हळूहळू थोड्याफार प्रमाणात माती तयार होते, मग तिथे बी वगैरे पडलं तर बी पासून झाड तयार होतं आणि ही झाडांची मुळं जमिनीमध्ये खाली खाली जाऊ लागतात आणि झाडांची ही जी मुळे आहेत ती जमिनीत खोलवर जातात आणि जमिनीमध्ये असलेलं क्षार आणि पाणी शोषून घेतात. त्यामुळे ती सुद्धा मृदा तयार करण्यासाठी मदत करत असतात. अशा प्रकारे खडकांची झीज होण्यासाठी जैविक, जे आता आपण पाहिलं, त्याचप्रमाणे अजैविक घटक हे दोन्ही सुद्धा मदत करत असतात. आणि हे लगेच होतं का? म्हणजे आज पाऊस पडला, ऊन आलं तर नाही. ही जी प्रक्रिया ही खूप मंद असते, खूप सावकाश चाललेली असते आणि सतत होत असते. सतत ऊन, पाऊस, थंडी, वारा ह्याचा मारा होत असतो आणि ही प्रक्रिया सतत होत असते. त्यामुळे परिपक्व, एकदम सुपीक, चांगल्या मृदेचा थर 2.5 सेंटीमीटर, बघा हा, 2.5 सेंटीमीटर मातीचा, सुपीक मातीचा, परिपक्व मातीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. कळते तुम्हाला? म्हणजे ही प्रक्रिया किती मंद गतीने, किती हळुवारपणे चाललेली असते आणि आपण जी माती आपल्या आजूबाजूला बघतो ती माती तयार होण्यासाठी किती वेळ लागतो. ते कोणती पण सुपीक आणि परिपक्व माती तयार होण्यासाठी त्याचा 2.5 सेंटीमीटरचा फक्त अंदाज घ्या, नजरेसमोर आणा, 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. पण हे सगळं समजलंय तुम्हाला व्यवस्थितपणे? मग आता आपण पाहिलं की ही जी सुपीक माती असते, परिपक्व माती असते, ती तयार होण्यासाठी किती प्रक्रिया होतात, किती वेळ लागतो, आणि त्यानंतर आपल्याला ही माती मिळते. मग अशा ह्या जमिनीतील मातीची आपण काळजी घेणे आवश्यक आहे, बरोबर? मग तुम्हाला ह्या आकृतीमध्ये दिसतंय, दोन्ही आकृतींमध्ये, की आपल्याकडे पूर येतात, वादळ येतात, हवेची जी वादळ आहेत, पूर आहे, त्यानंतर आपण खाणकाम करतो, त्या खाणकामामुळे आपली जी मृदा आहे ती नष्ट होऊ लागली आहे. म्हणून आपण मृदा संधारण करणे आणि जमिनीची धूप थांबवणे आवश्यक आहे. आता जमिनीची धूप म्हणजे काय? तर तुम्हाला डावीकडच्या आकृतीत दिसतंय, मोठं वादळ आलेलं आहे आणि त्या वादळामधून वाऱ्याबरोबर तिकडची जी माती आहे ती माती वाहून नेली जाते
आणि ती दुसरीकडे जाऊन पडते. हो टीचर. त्यानंतर उजवीकडच्या आकृतीत तुम्हाला दिसतंय की पावसाचं पाणी आहे. तर पाण्याचा जो जेव्हा पूर येतो किंवा खूप मुसळधार पाऊस पडतो तेव्हा ज्या उतरती जमीन असतात त्या उतरत्या जमिनींवरच जी माती असते ती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नेली जाते. आणि अशा प्रकारे काय होतं, तर मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यांनी माती इकडून तिकडे वाहून नेली जाते आणि याला जमिनीची धूप होणे असे म्हणतात. मग यावर आपण काय उपाय करायचा आहे? तर यासाठी जंगलतोड थांबवायची आहे. नंतर जास्तीत जास्त झाडं आपण लावायची आणि जमिनीकडे जितकं होईल तितकं वनस्पतीचं आच्छादन म्हणजे आपली जी जमीन आहे ती जेवढी होईल तेवढी वनस्पतीने आच्छादायची आहे. गवत, झाडे झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते. आता ही जी मुळं असतात की नाही वनस्पतीची, झाडाची, ही मुळे जमिनीमध्ये गेली की ती त्या मातीला घट्ट धरून ठेवतात आणि घट्ट धरून ठेवल्यामुळे जरी खूप पाऊस आला, तो वारा आला तरी तिची माती आहे ती त्याच्यामध्ये ओलावा असतो झाडांमुळे. त्याशिवाय ते झाडाची मुळं त्या मातीला घट्ट धरून ठेवलेली असतात आणि म्हणून ही माती तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुसरीकडे उडून जात नाही. आणि अशा प्रकारे जमिनीची धूप थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे तुम्हाला दिसतंय काही उताराच्या ज्या जमिनी आहेत तिथे असे बांध घातलेले आहेत, चर खणलेले आहेत आणि अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तरी सुद्धा आपण मातीची धूप जी आहे ती थांबवू शकतो. आता याशिवाय सुद्धा आपल्याला जमिनीतून खूप काही मदत होत असते. आपल्याला इंधन मिळत असतं. हे कसं मिळतं इंधन ते बघूया. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर खूप आतमध्ये उलथापालथ झाली आणि त्यामुळे जमिनीवरील जी जंगलं आहेत ती भूगर्भात गाडली गेली. म्हणजे सगळी वरची जंगलं आहेत खूप उलथापालथ झाली, वर खाली जमीन झाली. ही बघता भूकंपामध्ये कशा प्रकारची जमीन वर खाली होते. मग अशा या उलथापालथीमुळे ही जी जंगलं आहेत ती जंगलं काय झाली तर भूगर्भामध्ये जमिनीच्या आतमध्ये गाडली गेली. त्यानंतर काही सजीव हे त्याच्यामध्ये गाडले गेले आणि ह्या सजीवांच्या मृत अवशेषांपासून हळूहळू जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात म्हणजे जमिनीच्या आतमध्ये घडू लागली आणि हेच खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही सर्व इंधनं त्याचप्रमाणे डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ सुद्धा मिळतात. आता हा तक्ता आपण नीटपणे बघायचा आहे. पृथ्वीवरची जी जमीन, पाणी आणि हवा या सर्वांचा वापर आपण करतो आणि हे सर्व काय आहे तर संसाधन म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. आता पुढील हा जो तक्ता आहे ह्यावरनं जर आपण विचार केला तर हे सगळं खूप कमी प्रमाणात आहे. बघा, आपल्याला उपलब्ध जमीन जी आहे ती 29% आहे. त्यानंतर पिण्यासाठी उपलब्ध पाणी म्हणजे गोडे पाणी हे पण फक्त 0.3% आहे. तर सजीवांना श्वसनासाठी उपयोगी असलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन 21% आपल्याला मिळतो. म्हणजे जर आपण या तक्त्याचा विचार केला तर हे सगळं खूप कमी आहे, हे सगळं खूप अल्प आहे आणि तरी सुद्धा ते आपल्याला पुरेसे आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे? फक्त आपण आपल्या स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अत्यंत काटकसरीने, अत्यंत काळजीपूर्वक आपण ह्याचा उपयोग केला पाहिजे आणि त्यामुळेच ते कसे वापरायचे याचे सुद्धा भान आपण ठेवले पाहिजे. मुलांनो, हा पाठ तुम्हाला समजलाय. आता याच्यावरची काही प्रश्नांची उत्तर आहे ती तुम्ही मला सांगायची आहे. चूक की बरोबर ते सांगा.
जमीन आणि मृदा एकच असते. जमीन आणि मृदा एकच असते. बरोबर आहे की चूक आहे? बरोबर. बरोबर. अजून कोण सांगेल? मॅडम बरोबर. बरोबर. जमीन कशाची बनलेली आहे रे? मातीची. हा, बरोबर बनलेली आहे. पण आणखीन पण जमिनीमध्ये काय काय असतं की नाही? आता मी सांगितलं मृदा म्हणजे माती. मृदा म्हणजेच माती. आणि जमीन कशाची बनलेली आहे? तर खूप प्रकारचे खडक आहेत ना, खडक असतात. हा, मग आता जमीन आणि मृदा एकच होईल का? सांगा बरं. हा, बरोबर बरोबर. आता कळलं सगळ्यांना? हा, आता सगळ्यांना समजलं की नाही? मग जमीन या खूप काय आपण पाहिलं की मूळ खडक असतात, मातीचा थर असतो, त्यानंतर अपरिपक्व मृदा असते जमिनीमध्ये आणि त्यानंतर मृदा होते. समजलं? म्हणजे जमीन आणि मृदा हा एकच आहे. मृदा ही माती आहे. हा, म्हणजे आपलं उत्तर आता समजलंय सगळ्यांना? बरं, आता पुढे जाऊया. हा, जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल असे म्हणतात. बरोबर. बरोबर. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला बरोबर साठ्याला भूजल असे म्हणतात. मृदेचा 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. बघा, परत पुन्हा तुम्ही नीट आठवा. मी काय सांगितलं होतं? मी 25 सेंटीमीटर म्हटलं होतं का? नाही. मग काय म्हटलं होतं? आठवा. किती पॉइंट म्हटलं होतं? 2.5. येस, व्हेरी गुड. कोण बोललं? नाव सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रुती. हा, मृदेचा 25 नाही, 2.5. मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा जाडी. हा, बरोबर. 2.5 सेंटीमीटर जाडीचा बरोबर थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. बरोबर. सजीवांच्या मृत अवशेषांपासून बरोबर. जीवाश्म इंधन. जीवाश्म. आता याच्या पुढे बघूया. हा, साठवलेले पाणी लगेच शिळे होते. चूक. बरोबर. मग आपण हे साठवलेल्या पाण्याचा कशासाठी उपयोग करायचा? झाडांना पाणी टाकणे. झाडांना पाणी घालण्यासाठी. गाड्या धुण्यासाठी. ओके. गाड्या धुण्यासाठी. बरोबर आहे. बरोबर. मुलांना सगळा पाठ समजलाय? टीचर. आता मी मगाशी तुम्हाला एक प्रयोग सांगितला. तो प्रयोग आपण बघितला की मी सांगितलं एक प्लास्टिकची बाटली, पारदर्शक बाटली घेऊन. तर ते मी केलेलं आहे घरी, तर तुम्हाला दाखवते. बघा तुम्हाला दिसतंय इथे? मी अजून थोडं जवळ आणलंय. बघा, या ठिकाणी सगळ्यात मोठे दगड आहेत ते खाली आहे. तर बघा, सगळ्यात मोठे दगड जे आहेत ते खाली दिसतात आहेत आणि त्याच्यावर बारीक दगड आहेत आणि वाळूचा थर दिसतोय. बघा, नीट बघ. वाळूचा थर, नंतर माती. हा, आणि सगळ्यात वर तुम्हाला हे जे पाणी आहे त्याच्यावर पालापाचोळा सुद्धा तरंगताना दिसतो आहे. त्यामुळे असा जर हा जो प्रयोग तुम्हाला घरच्या घरी करता येण्यासारखा आहे, हा करून बघा. चालेल टीचर. ओके.